वेलकम टू अ न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. तर मुलांनो, आपला आजचा टॉपिक आहे इयत्ता 7वीचा नागरिकशास्त्राचा दुसरा पाठ संविधानाची उद्देशिका. या लेसनचे 2 पाठ आपण शिकलेलो आहोत. आज आपण थर्ड पार्ट शिकणार आहोत. तर व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की जर तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला, जर तुम्हाला आमच्या चॅनेलची हेल्प होत असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट करायचं विसरू नका. तर आपण या लेसनमध्ये संविधानाची उद्देशिका या पाठामधील काही संविधानाची उद्दिष्टे पाहिली. त्यामध्ये आपण आपले 3 मूल्य पाहिली जी आपल्याला संविधानाने नमूद केलेली आहेत आणि त्या मूल्यांचा स्वीकार आपण करून ती जोपासली पाहिजेत. जसं की न्याय, स्वातंत्र्य आणि समता. न्याय याचे आपण 3 टप्पे पाहिले. जसं की न्यायाच्या 3 प्रकार आहेत: सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. तसंच स्वातंत्र्य हे देखील आपण अभ्यासलं. आज आपण अभ्यासणार आहोत समता. उद्देशिकेने भारतीय नागरिकांना दर्जा आणि संधी याबाबतची समतेची हमी दिली आहे. जात, धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान इत्यादींवर आधारित भेदभाव न करता माणूस म्हणून सर्वांचा दर्जा समान असेल असा याचा अर्थ आहे. तर समता म्हणजे काय? तर सगळ्यांना समान वागणूक देणे आणि सगळ्यांना समान दर्जा देणे. तर उद्देशिकेने भारतीय नागरिकांना दर्जा आणि संधी याबाबतची समतेची हमी दिलेली आहे. म्हणजे संविधान हमी देतं म्हणजे काय? तर शासन आपल्या सगळ्या नागरिकांना समान दर्जा देणार आणि समान संधी प्राप्त करून देणार अशी हमी देतं. तर जात, धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान इत्यादींवर आधारित भेदभाव न करता माणूस म्हणून सर्वांचा दर्जा समान असेल असा याचा अर्थ आहे. तर उच्च, नीच, श्रेष्ठ, कनिष्ठ असे भेद न करणे म्हणजे समान दर्जाची हमी देणे. आता समान दर्जा देणे म्हणजे नक्की काय? तर उच्च, नीच, श्रेष्ठ, कनिष्ठ असा कसल्याही प्रकारचा भेदभाव न करणे. उद्देशिकेने संधीची समानता महत्त्वाची मानलेली आहे. तर संधीची समानता म्हणजे काय? तर प्रत्येक नागरिकाला रोजगाराची, शिक्षणाची, प्रगतीची, विकासाची सगळ्या प्रकारची संधी ही प्रत्येक नागरिकाला समान प्रकारे दिली जाईल. म्हणजे प्रत्येकाला संधीची समानता आहे. आपल्या विकासाच्या संधी सर्वांना प्राप्त होतील त्या उपलब्ध करून देताना कोणताही भेदभाव केला जाणार नाही. आता सगळ्यांना आपल्या विकासाच्या संधी प्राप्त होतील आणि त्या संधी उपलब्ध करून देताना कसल्याही प्रकारचा भेदभाव भारतामध्ये केला जाणार नाही असा या मूल्याचा अर्थ आहे. तर आपल्याला खाली काही विषय दिला आहे त्याच्यावरती चर्चा करायची आहे. स्वातंत्र्यासंबंधी काही विधाने खाली दिली आहेत त्यावर चर्चा करा. तर सण, उत्सव सार्वजनिकरित्या साजरे करताना काही नियम पाळावे लागतात. त्यामुळे आपल्या स्वातंत्र्यावर बंधन येत नाही. आता सण, उत्सव हे जेव्हा आपण सार्वजनिकरित्या साजरे करतो तेव्हा आपण काही नियम पाळतो. जसं की जे काही ध्वनी प्रदूषण होतं, आता आपण DJ, साऊंड हे लावतो तर त्याच्यामुळे ध्वनी प्रदूषण होतं. त्याच्यामुळे काहीतरी लिमिटेड टाईम ठेवलेला आहे. जसं की रात्री 10-12 नंतर आपण ध्वनी प्रदूषण करू शकत नाही. आपण ते DJ, साऊंड हे लावू शकत नाही. तसंच दवाखाना किंवा सार्वजनिक काही ठिकाणं असतील तर तिथे आपण जास्त आवाज करू शकत नाही. आणि ही सगळे जर नियम आपण पाळले तर कसल्याही प्रकारचे स्वातंत्र्य आपल्यापासून हिरावून घेतलं जात नाही. तर आता सण, उत्सव साजरे करताना आपण काय आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे म्हणून स्वातंत्र्याचा गैरवापर करायचा नाही आहे. तर जे काही नियम आहेत ते पाळायचे आहेत. त्याच्यामुळे आपला प्रत्येक नागरिकाचं संरक्षण होणार आहे. कसल्याही ध्वनी असेल किंवा कोणतंही प्रदूषण असेल त्याच्यापासून माणसाला इजा पोहोचणार नाही आहे. तर स्वातंत्र्य म्हणजे मनाला येईल तसे वागणे नाही तर जबाबदारीने वागणे. तर जसं की आपण पाहिलं सण, उत्सव हे जेव्हा आपण सार्वजनिकरित्या साजरे करतो तेव्हा आपल्याला काही नियम पाळावे लागतात आणि ते नियम आपल्याच सोयीसाठी आहेत. त्याच्यामुळे आपण जेव्हा असं काही साजरं करतो तेव्हा आपण स्वातंत्र्यात आहोत पण जबाबदारी देखील आपल्यावर आहे. त्याच्यामुळे आपण स्वातंत्र्य आहे म्हणून मनाला येईल तसं न वागता जबाबदारीने वागायला हवे. म्हणजे आपल्याला जेव्हा कोणते हक्क मिळतात तेव्हा त्याच्यासोबत आपल्याला जबाबदारी देखील येते.
तर संविधानाच्या उद्देशिकेत एका अगदी वेगळ्या आदर्शाचा किंवा तत्वाचा उल्लेख केला आहे. तो आदर्श किंवा ते तत्व म्हणजे बंधुभावाची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आणि व्यक्तीची प्रतिष्ठा जपण्याची हमी. आता संविधानाच्या उद्देशिकेत अजून एका तत्वाचं, एका मूल्याचा उल्लेख केला आहे आणि ते तत्व म्हणजे कोणतं, तर बंधुभावाची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आणि व्यक्तीची प्रतिष्ठा जपण्याची हमी. तर बंधुभावाची निर्मिती म्हणजे काय, तर आपण प्रतिज्ञा म्हणताना म्हणतो की भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. म्हणजे काय, तर आपला भारतातील प्रत्येक नागरिक हा आपला बंधुभाव आहे आणि त्याच्यासोबत आपलं जर कोणतं नातं असेल तर ते बंधुभावाचं आहे, माणुसकीचं नातं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा जपली जाईल, प्रत्येक व्यक्तीचा आदर आपण करायला हवा. आता बंधुभावाची निर्मिती म्हणजेच मूल्य कोणतं येईल, तर बंधुता. आता बंधुता याचा अर्थ नेमका काय आहे ते आपण पाहू. संविधानकारांना असे वाटत होते की केवळ न्यायाची, स्वातंत्र्याची आणि समतेची हमी देऊन भारतीय समाजात समता निर्माण होणार नाही. त्यासाठी कितीही कायदे केले तरी जोपर्यंत भारतीयांमध्ये बंधुता असणार नाही तोपर्यंत या कायद्यांचा उपयोग होणार नाही. तर संविधानकारांना म्हणजे संविधान लिहिणाऱ्यांना असं वाटत होतं की फक्त न्याय, स्वातंत्र्य, समता या मूल्यांची आपण जर हमी दिली तर एवढ्यानेच समाजात समता निर्माण होणार नाही. त्यासाठी कितीही कायदे केले तरी जोपर्यंत भारतीयांमध्ये बंधुता नाही, म्हणजे प्रत्येक नागरिकाला जोपर्यंत बंधू किंवा आपला काहीतरी लागतो हे जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत या कायद्यांचा उपयोग होणार नाही. म्हणून बंधुभावाची निर्मिती हे उद्देशिकेत समाविष्ट केले आहे. तर बंधुता असणे म्हणजे आपल्या देशातील सर्व नागरिकांविषयी आणि परस्परांविषयी आत्मीयतेची भावना असणे. बंधुभाव परस्परांबद्दल सहानुभूतीची भावना निर्माण करतो. एकमेकांच्या समस्यांबाबत लोक संवेदनशीलतेने विचार करतात. आता बंधुता असणे म्हणजे नेमकं काय, तर देशातील प्रत्येक नागरिक आणि म्हणजे आता जो कोणी नागरिक आहे आणि परस्परांविषयी म्हणजे एकमेकांविषयी आत्मीयतेची भावना असणे. बंधुभाव परस्परांबद्दल सहानुभूती. आता सहानुभूती म्हणजे काय, जर कोणासोबत काहीतरी वाईट झालं तर आपल्याला सुद्धा वाईट वाटतं. कोण सुखात असेल तर आपण सुद्धा सेलिब्रेट करतो. एकमेकांच्या समस्या आपण समजून घेतो आणि आपण काय होतं त्यांना मदत करतो आणि आपण संवेदनशील असतो. म्हणजे काय, तर दुसऱ्यांच्या समस्या आपण समजून घेतो, त्या समस्यांचं निवारण करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. आता याला म्हणतात बंधुता. तर बंधुभाव आणि व्यक्तिप्रतिष्ठा यांचा निकटचा संबंध आहे. व्यक्तिप्रतिष्ठा म्हणजे प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून सन्मान असतो. तो जात, धर्म, वंश, लिंग, भाषा इत्यादी बाबींवर ठरत नाही. बंधुभाव आणि व्यक्तिप्रतिष्ठा या दोन मूल्यांचा निकटचा म्हणजे जवळचा संबंध आहे. तर व्यक्तिप्रतिष्ठा म्हणजे काय, तर प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून सन्मान असतो. म्हणजे प्रत्येक व्यक्तीची स्वतःची प्रतिष्ठा असते. पण ती प्रतिष्ठा, तो सन्मान हा जात, धर्म, वंश, लिंग, भाषा या गोष्टींवर ठरत नाही. आपल्याला ज्याप्रमाणे इतरांनी आदराने आणि सन्मानाने वागवावे असे वाटते तसाच आदर आणि सन्मान आपण अन्य व्यक्तींचा केला पाहिजे. आता आपल्याला जसं वाटतं की इतरांनी देखील आपल्याला आदराने, सन्मानाने वागावे, प्रत्येकाने आपल्याशी प्रेमाने, व्यवस्थितपणे बोलावे, आपली प्रतिष्ठा जपावी, असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण देखील इतरांचा आदर, सन्मान करायला हवा. जेव्हा प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा आदर करून तिच्या स्वातंत्र्य व हक्काचा सन्मान करेल तेव्हा आपोआप व्यक्तिप्रतिष्ठा निर्माण होईल. अशा वातावरणात बंधुभावही सहजरित्या वाढीस लागेल. आता हा बंधुभाव, ही व्यक्तिप्रतिष्ठा केव्हा निर्माण होईल, जेव्हा प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा आदर करेल आणि आदर केल्यामुळे त्या व्यक्तीचं स्वातंत्र्य, त्याचा हक्क याचा सन्मान होईल. तेव्हा आपोआप व्यक्तिप्रतिष्ठा निर्माण होईल आणि आपल्याला समजेल की प्रत्येक व्यक्तीची ही वेगळी प्रतिष्ठा असते आणि अशा वातावरणात बंधुभाव देखील सहजरित्या वाढीस लागेल. आपण स्वातंत्र्य, हक्क या मूल्यांचा जेव्हा सन्मान करू तेव्हा आपण जे सगळे नागरिक आहेत त्यांच्याशी बंधुभावाने वागू.
न्याय व समतेवर आधारलेल्या नव्या समाजाच्या निर्मितीचे कामही अधिक सोपे होईल. भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेतून याचे मार्गदर्शन प्राप्त होते. तर न्याय, समता या मूल्यांवर आधारलेला जो नवीन समाज आहे त्याच्या निर्मितीचे काम हे अधिक सोपे होईल. कधी? जेव्हा आपण व्यक्तिप्रतिष्ठा जपू. तर भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेतून याचे मार्गदर्शन प्राप्त होते म्हणजे काय? तर जी काही मूल्ये आहेत ती आपण कशी जोपासू शकतो, त्या मूल्यांचा नक्की खरा अर्थ काय, हे संविधानाच्या उद्देशिकेतून आपल्याला समजतं. तर संविधानाची उद्देशिका जर समजून घ्यायची असेल तर आपले संविधान हे तुमच्या प्रत्येक पाठ्यपुस्तकाच्या पुढे संविधान दिलेलं असतं. ते जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला या सगळ्या मूल्यांचा खरा अर्थ समजेल. भारताच्या जनतेने हे संविधान स्वतःच अर्पण केले आहे या उल्लेखाने उद्देशिकेचा शेवट होतो. तर ही जी उद्देशिका आहे, आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, असं हे संविधान सुरू होतं आणि त्याचा शेवट कसा होतो? तर भारताच्या जनतेने हे संविधान स्वतःच अर्पण केले आहे म्हणजे काय? तर या संविधानाचा जे काही या संविधानामध्ये मूल्य नमूद केलेले आहेत तर या मूल्यांचा आम्ही स्वीकार करू, त्यांचं पालन करू आणि त्या मूल्यांनुसारच आम्ही वागू. तर याच उल्लेखाने या उद्देशिकेचा शेवट होतो आणि आपण सगळे काय करतो? थोडक्यात आपण प्रतिज्ञा करतो की आम्ही या संविधानाच्या मूल्यांप्रमाणे वागू आणि या मूल्यांची जोपासना करू, यांचे पालन करू. तर संविधानाची उद्देशिका या पाठामध्ये आपण संविधानाचा खरा अर्थ काय आहे आणि संविधानामुळे आपल्या भारतामध्ये कशी लोकशाही निर्माण झाली आहे, त्याचबरोबर लोकशाही तर निर्माण झाली पण जे काही मूल्य आहेत, व्यक्तिप्रतिष्ठा असेल, स्वातंत्र्य, समता, बंधुता, या सगळ्या मूल्यांची जोपासना करण्याची जी जबाबदारी आहे ती आपल्यावर आहे. तर याबद्दल आपण या पाठामध्ये माहिती घेतली. तर इथेच आपला संविधानाची उद्देशिका हा पाठ संपला. जर तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट करा. जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. KCC ऑनलाईन ट्यूशन जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर डिस्प्लेमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गुड बाय.